तर आता इथून मागे जेव्हा पुण्याला जायचं होतं कायम जर्किंग घालून बाहेर पडायचो, तेव्हा कधी पाऊस नाही आला ना आज नेमकं जर्किंग नाही आणलं तर पावसाने मोकर पिदाडले. तर आता या पावसा पाण्याच्या वातावरणात आम्ही चाललोय कुठं, तर आम्ही दोघं एक महत्वाचं डॉक्युमेंट देण्यासाठी कॉलेजला चाललो होतो. तर पाऊस तर लयच जोराचा आला होता, पण जाता आता इथलं वातावरण फ्रेश करून गेला. मग इथल्या फ्रेश वातावरणात जोरात गाडी पळवत आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो आणि त्यात आज नेमका शनिवार होता आणि पावसामुळे तर आपल्याला जायला थोडा उशीर झाला, त्यामुळे आपलं डॉक्युमेंट काय सबमिट करून घेतलं नाही. आता एक डॉक्युमेंट देण्यासाठी मी 50 चक्र नाही झाला मी बरे आता. पण आज कॉलेजवरून डायरेक्ट घरी न जाता आम्ही पुढे निघालो. टनल मध्ये आलो, चुकीच्या टनलला वळालो. तर आज कॉलेजवरून डायरेक्ट घरी न जाता आम्ही कुठं चाललो होतो, तर आज आम्ही दोघं चाललो होतो देवदर्शनासाठी मान हिंजवडीला. तर तुम्ही आता बऱ्याच वेळा आपल्या ब्लॉग मध्ये आपल्या घरापुढचं मंदिर तर पाहिलंच असन, पण ते मंदिर फक्त बापूजीवाचं ठाण आहे. आता याचा तुम्हाला काय ताळमेळ बसला नसन तर तुम्हाला जरा सविस्तर सांगतो. आता कसं प्रत्येक गावामध्ये खंडोबाचं मंदिर असतं, पण मेन मंदिर जेजुरीला आहे. मग तसंच आपल्या घरापुढे बापूजीचं मंदिर आहे, पण त्याचं मेन मंदिर आहे मान हिंजवडीला. आणि आता यावरून पण तुम्हाला समजलं नसन तर जाऊ द्या, ताण नका घेऊ, आपण दर्शन घेऊ. मग